मागील भागात आपण बघितलं कंडक्टर दत्तूच्या सांगण्यावरून बसमधील प्रवासी एकामागून एक आपली नावं सांगू लागले. त्याचवेळी भैरूच्या नावामागचं रहस्यही उलगडलं आणि त्याचं पूर्ण नाव भैरू रामू गवळी असल्याचं समोर आलं. त्यानंतर भैरूने आपलं गंतव्य सांगितलं, मला अंतिम थांब्यावर उतरायचं आहे. आणि ते शब्द ऐकताच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, हा अंतिम थांबा नेमका कुठे आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर ह्या बसमधल्या प्रवाशांचं काय होणार? रूट 13 प्रचंड काळ्या बोगद्यात वेगाने धावत होती. खिडकी बाहेर हजारो नावं चमकत होती, काही जुनी, काही नवीन, काही अर्धवट, काही पूर्णपणे पुसलेली. बसच्या आत मात्र सगळे शांत होते. निखिल सायलीजवळ बसला होता. आरोही अजूनही घाबरलेली होती. ती सायलीचा हात घट्ट पकडून बसली होती. अर्जुनने एकामागून एक प्रवाशांकडे पाहिले. कोणी 40 वर्षापासून बाहेरच्या जगापासून दूर होतं, कोणी 20, कोणी 5. कुणाला वाटत होतं की फक्त काही मिनिटे झाली आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आपण पुन्हा घरी पोचणार का? अर्जुनला आता ही फक्त भूताची गोष्ट वाटत नव्हती, ही विसरलेल्या लोकांची गोष्ट होती, ज्यांची नाव कुठेतरी नोंदीतून मिटली गेली होती, ज्यांचे प्रवास पूर्ण झाले नव्हते. दत्तूने भैरूकडे पाहिलं. आता तो चेहराविना सावली नव्हता, त्याचा मानवी चेहरा दिसत होता. मातीने माखलेला, थकलेला, मध्यम वयाचा मजूर. दत्तू काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मी तुला पाहिलं आहे. भैरूने त्याच्याकडे पाहिलं. कधी? मी लहान होतो, माझे बाबा खाणीत काम करायचे, तू कधी कधी आमच्या घरी पण पाणी प्यायला यायचास. भैरूच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मग माझं नाव का विसरलात? दत्तूने नजर खाली केली. आम्ही लहान होतो, मोठ्यांनी सांगितलेलं मानलं. खान मालक मोठा माणूस होता, लोक घाबरत होते, तुझं नाव बोलणं बंद झालं. भैरू हळू आवाजात म्हणाला. भीतीमुळे नाव मिटवलं की माणूस मिटत नाही. अर्जुन त्या वाक्यावर थबकला. त्याला संपूर्ण रहस्याचा अर्थ समजू लागलं. दत्तूने भैरूचं तिकीट पुन्हा पाहिलं. त्यावर लिहिलं होतं, प्रवासी भैरू रामू गवळी, भाडं 0, गंतव्य अंतिम थांबा. समोर बोगद्याच्या शेवटी प्रचंड दगडी प्रवेशद्वार जवळ येत होतं. शंकर घाबरून म्हणाला, आपल्याकडे फार वेळ नाही. दत्तूने तिकीट मशीन उघडलं. आता एक छोटं धातूचं चक्र फिरत होतं. आपल्याकडे 2च मार्ग आहेत. सायलीने विचारले, कोणते? पहिला, बसला अंतिम थांब्यावर जाऊ द्यायचं, तिथे भैरू उतरेल, पण मग बसमधले बाकीचे प्रवासी परत येतील की नाही याची खात्री नाही. दुसरा, दत्तूचा आवाज गंभीर झाला, रूट 13चं मूळ तिकीट फाडायचं, त्याने बसचा प्रवास तिथेच संपेल, पण 1986 पासून ह्या रूटशी जोडलेले प्रवासही संपतील. सायलीने निखिलकडे पाहिले. निखिल शांतपणे म्हणाला, माझ्यासाठी बाकीच्यांना संपवू नका, दुसरा मार्ग शोधू. अर्जुन विचार करू लागला. ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? भैरूच्या मृत्यूपासून? नाही, त्याच्या मृत्यूची नोंद न केल्यापासून. त्याचं नाव कामगाराच्या यादीत नव्हतं. त्याच्या कुटुंबाला सांगण्यात आलं की तो कामावरच नव्हता. त्याच्या मृत्यूला जागाच मिळाली नव्हती. अर्जुन म्हणाला, आपल्याला भैरूला नष्ट करण्याची गरज नाही. दत्तूने विचारले, मग? त्याचा प्रवास पूर्ण करायचा आहे. अंतिम थांबा मृत्यू नसेल, त्याचा अंतिम थांबा म्हणजे तिथे त्याचं नाव पुन्हा स्वीकारलं जाईल. भैरू शांतपणे अर्जुनकडे पाहत होता. अर्जुनने माधव काकांना फोन केला. नेटवर्क खूप कमकुवत होतं. काका, भैरूच्या कुटुंबाबद्दल काही सापडलं का? कागद चाळण्याचा आवाज आला. माधव काका म्हणाले, त्याच्या पत्नीचं नाव लक्ष्मी, तिने वर्षानुवर्ष अर्ज केले. प्रत्येक अर्जात ती लिहायची, माझा नवरा कामावर गेला आणि परत आला नाही. त्याचं नाव कामगार यादीत घाला, पण प्रत्येक वेळ उत्तर आलं, उपस्थितीचा पुरावा नाही. शेवटच्या अर्जावर एक अधिकाऱ्याने लाल पेनाने लिहिलं होतं, प्रकरण बंद. अर्जुन शांत झाला. त्याचा मुलगा गोविंद आणि पुढची पिढी. काही क्षण शांतता. मग माधव काकांचा आवाज आला, एक नाव सापडलं, गणपत गोविंद गवळी. अर्जुन थबकला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. अर्जुनने हळू आवाजात म्हटलं, गणपत काका. सगळं अचानक जुळून आलं. गणपत काका फक्त देवकुंडामधील एक मृत गावकरी नव्हता, तो भैरूचा नातू होता. भैरूचा मुलगा गोविंद आणि गोविंदचा मुलगा गणपत. 1986च्या भूखलनात गणपत काकाही मेले, पण मृत्यूनंतर ते गावाच्या रात्रीच्या चक्रात अडकले. भैरूची विसरलेली ओळख आणि गणपतच्या कुटुंबाचा शेवटचा धागा त्याच गावात अडकून राहिला होता.
अर्जुन भैरूजवळ गेला. भैरू मागे फिरला. तुला कुठे जायचं आहे? भैरूने शांत आवाजात उत्तर दिलं, जिथं माझं नाव आहे. तुझं नाव आता आम्हाला माहिती आहे. भैरूने डोकं हलवलं. तुम्हाला माहीत आहे, पण माझ्या घराला नाही. माझ्या मुलाला सांगण्यात आलं की त्याचा बाप पळून गेला. माझ्या बायकोला सांगण्यात आलं की मी कामावर नव्हतो. मी मेलो, पण कागदावर कधी जगलोच नाही. अर्जुन म्हणाला, तुझा नातू अजून आहे. भैरूच्या चेहऱ्यावर बदल झाला. कोण? गणपत. तो देवकुंडामध्ये आहे, प्रत्येक रात्री. भैरू काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, मला तिथे घेऊन चल. दत्तूने तिकीट मशीनमध्ये नवीन कागद घातला. गंतव्य. भैरू म्हणाला, देवकुंड. दत्तूने पंच मारला. टाक. बस एकदम थांबली. समोर अंतिम थांब्याचं दगडी प्रवेशद्वार फक्त काही फुटांवर होतं. सगळे पुढे फेकले गेले. मग बस हळूहळू मागे सरकू लागली. खिडकी बाहेरचे हजारो नाव उलट दिशेने जाऊ लागली. शंकरने स्टेअरिंग पकडलं. आश्चर्य. तो म्हणाला, स्टेअरिंग माझं ऐकतंय. रूट 13 अंतिम थांब्यापासून दूर जाऊ लागली. काही वेळाने बोगदा संपला. जंगल पुन्हा दिसला आणि मग बसच्या आतल्या घड्याळाने हालचाल केली. 12:17. 1 मिनिट पुढे. 12:18. मग 12:19. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. 1986 नंतर पहिल्यांदाच रूट 13 मध्ये वेळ पुढे चालली होती. दत्तू मात्र गंभीर होता. अजून संपलेलं नाही. भैरू देवकुंडला उतरला पाहिजे आणि गणपतने त्याचं नाव स्वीकारलं पाहिजे. सूर्य उगवण्याआधी बस देवकुंडच्या दिशेने जात होती, पण काही वेळाने एकच वळण पुन्हा येऊ लागली. शंकर घाबरला. रस्ता आपल्याला सोडत नाही. अर्जुनला अचानक गणपत काकांनी दिलेली लाल कापडी पट्टी आठवली. ती अजून त्याच्या बॅगेत होती. गणपत काकांनी सांगितलं होतं, ती गावच्या जुन्या वेशीवरील झेंड्याचा तुकडा आहे. अर्जुनने ती पट्टी बसच्या पुढच्या आरशाला बांधली. काही सेकंद काहीच झालं नाही. मग खिडकीबाहेर एक जुना दगडी खांब दिसला. नंतर दुसरा, मग तिसरा आणि दूर देवकुंडचा पिवळा दिवा. दत्तू म्हणाला, गाव आपल्याला रस्ता दाखवतंय. रात्रीचं देवकुंड पुन्हा उभं होतं. घराचे दिवे पेटलेले, चहाचं दुकान, जुनी शाळा, गावाची वेश आणि तिथे गणपत काका. जणू ते बसची वाट पाहत होते. रूट 13 गावासमोर थांबली. दार उघडलं. भैरू खाली उतरला. गणपत काका त्याच्याकडे पाहत राहिले. दोघांचं दृश्य विचित्र होतं. नातू वृद्ध दिसत होता आणि आजोबा त्याच्यापेक्षा तरुण. भैरूने विचारलं, तुला माझं नाव माहिती आहे? गणपत काकाच्या डोळ्यात पाणी आलं. लहानपणी आई सांगायची, माझे आजोबा भैरू. लोक म्हणायचे ते पळून गेले, पण आई नेहमी म्हणायची, ते पळाले नाहीत, ते कुठेतरी अडकले आहेत. भैरूचे डोळे भरून आले. गणपत काका म्हणाले, आज सत्य सगळ्यांसमोर सांगू. गावाच्या चौकात खान दुर्घटनेचा जुना दगडी फलक आणण्यात आला. त्यावर 7 कामगारांची नावे होती, फक्त 7. गणपत काकांनी सगळ्या गावकऱ्यांसमोर मोठ्याने सांगितलं, भैरू रामू गवळी ह्या खाणीत काम करत होते. ते पळून गेले नव्हते. ते खान दुर्घटनेत मरण पावले. त्यांचं नाव जाणीवपूर्वक नोंदीतून लपवलं गेलं. आज आपण ते नाव परत लिहितोय. गावातील लोकांनी एकच आवाजात म्हटलं, भैरू रामू गवळी. गणपत काकांनी दगडावर 8वं नाव कोरायला सुरुवात केली. भैरू रामू गवळी. पहिलं अक्षर कोरलं. दूर जंगलात एक बसचा हॉर्न बंद झाला. दुसरं अक्षर, दुसरा हॉर्न शांत. एका मागून एक अक्षर पूर्ण होत गेली. जंगलातील शेकडो आवाज कमी होत गेले. शेवटचं अक्षर पूर्ण झालं आणि संपूर्ण जंगल शांत झालं. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच रात्री पक्ष्यांचा आवाज आला. पण गणपत काका तिथे थांबले नाहीत. त्यांनी खाणीतील सगळ्या 8 कामगारांची नाव मोठ्याने वाचली. प्रत्येक नावावर गावातील लोक म्हणत होते, आहे. भैरू रामू गवळी आहे. गोविंद शिंदे आहे. रामा जाधव आहे. एका मागून एक विसरलेली नावं पुन्हा उच्चारली जात होती. अर्जुन शांतपणे पाहत होता. कदाचित ह्या भयकथेचा खरा राक्षस चेहराविहीन माणूस नव्हता, विसरणं होतं. भैरूचा काळा रेनकोट जमिनीवर पडला. आता आत साधे ओले कामगाराचे कपडे होते. तो आता पूर्णपणे माणसासारखा दिसत होता. भैरूने गणपत काकांचा हात धरला. माझ्या मुलाला मी पळून गेलो नव्हतो हे सांगता आलं नाही. गणपत काका म्हणाले, आज सगळ्यांना सांगितलं, आता त्यांच्या मुलांनाही सांगितलं जाईल. भैरू शांत झाला. मग त्याने अर्जुनकडे पाहिलं. एक गोष्ट लक्षात ठेव. काय? फक्त माझं नाव लिहून म्हणून रस्ता संपणार नाही. अर्जुन दचकला. का?
हा रस्ता मी तयार केलेला नाही, मी फक्त त्यात अडकलो. जिथे जिथे एखाद्या माणसाचं नाव मिटवलं जातं, तिथे मृत्यू मान्य केला जात नाही, तेथे प्रवास अपूर्ण राहतो. जिथे हा रस्ता नवीन दरवाजे शोधतो. अर्जुनने विचारलं, मग तो कायमचा कसा बंद होईल? भैरूने मान हलवली, मला माहीत नाही. आकाशात हळूहळू उजेड पडायला लागलं होतं. देवकुंडाचे 117 लोक घराबाहेर आले, पण ह्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. गणपत काका अर्जुनजवळ आले. त्यांनी एक जुनी वही त्याच्या हातात दिली. ही खाण कामगाराची खरी वही. ह्यात 8 नावे आहेत. ती बाहेर घेऊन जा. कागदावर सत्य लिही, नाहीतर लोक पुन्हा विसरतील. अर्जुनने वही सुरक्षित ठेवली. गणपत काका म्हणाले, आणि आमची सांग, पण नाव विसरू नकोस. पहाटेचा पहिला प्रकाश गावावर पडला. यावेळी देवकुंड अचानक अवशेषात बदललं नाही. गाव हळूहळू प्रकाशात विरघळायला लागलं. घर, रस्ते, दिवे, एकामागून एक गावकरी. गणपत काकांनी अर्जुनला हात केला आणि तेही प्रकाशात नाहीसे झाले. भैरू शेवटी उभा राहिला. त्याने अर्जुनकडे पाहून मान हलवली. काही क्षणात तोही प्रकाशात विरघळला. देवकुंडाच्या 40 वर्षाच्या रात्रीचा शेवट झाला होता. बसच्या आत सगळ्या खिडक्या उजळल्या. शंकर तोही प्रकाशात विरघळला. देवकुंडाच्या 40 वर्षाचा रात्रीचा शेवट झाला होता. बसच्या आत सगळ्या खिडक्या उजळल्या. शंकरने इंजिन सुरू केलं. आता धरणगाव. रूट 13 पुन्हा जुन्या रस्त्यावर आली. अनेक वर्षापासून गायब झालेला रस्ता काही काळासाठी पुन्हा दिसत होता. बस पुढे जात असताना प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली. कुणाचं घर आता अस्तित्वात नसेल, कुणाचे आई वडील गेले असतील, कुणाची मुलं आता स्वतः वृद्ध झाले असतील. प्रकाश पाटील शांत बसला होता. तो म्हणाला, मी गायब झालो तेव्हा माझी मुलगी 5 वर्षाची होती. आता ती माझ्यापेक्षा मोठी असेल. दुसरी स्त्री म्हणाली, माझे आई वडील कुठे असतील? कुणाकडे उत्तर नव्हतं. अर्जुन म्हणाला, बाहेरचं जग सोपं नसेल, पण तिथे तुम्हाला निवड तरी असेल. या बसमध्ये तीही नव्हती. निखिलने मान हलवली. बाहेर कितीही वर्ष गेली असतील तरी जगणं पुढे सुरू करता येतं. सकाळी 6:10 रूट 13 धरणगावच्या शहरात पोहोचली. जुन्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागच्या बंद प्रवाशातून बस खाली गेली. तळघरात धूळ आणि अंधारात. जुना एसटी प्लॅटफॉर्म अजून उभा होता. फलकावर लिहिलं होतं धरणगाव. शंकरने बस थांबवली. दत्तूने घंटी वाजवली. टन. दार उघडलं. 1986 पासून आणि त्यानंतर विविध काळात रूट 13 मध्ये अडकलेले प्रवासी एकामागून एक खाली उतरले. निखिल सायलीसोबत उतरला. आरोहीला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि नंतर तिच्या आईकडे पोहोचवण्यात आलं. शंकर आणि दत्तू शेवटी खाली उतरले. अर्जुनने मागे वळून लाल बसकडे पाहिलं. आता ती पूर्ण रिकामी होती. सगळ्यांना वाटलं बस बंद होईल, पण अचानक इंजिन स्वतःच सुरू झालं. अर्जुन दचकला. ड्रायव्हर सीट रिकामं. दत्तू हलका हसला. घाबरू नका, रूट 13चा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ती कुठे जाते? तो काही क्षण थांबला. ते कदाचित बसलाच माहीत असेल. लाल बस हळूहळू अंधारात निघून गेली. त्यानंतर प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला. वेगवेगळ्या दशकात बेपत्ता झालेले लोक अचानक परत आले होते. काहींना कायदेशीररित्या मृत घोषित करण्यात आलं होतं. काहींना बेपत्ता फाईल्स दशकांपूर्वी बंद झाल्या होत्या आणि अनेक प्रवाशांचे जैविक वय त्यांच्या गायब होण्याच्या दिवसापेक्षा फार वाढलेलं नव्हतं. अर्जुनने पूर्ण अलौकिक सत्य सार्वजनिक केलं नाही. त्याने एवढंच सांगितलं, हे लोक जंगलातील एक विलक्षण परिस्थितीत अडकले होते. कारण चुकीच्या उत्सुकतेने लोक पुन्हा त्या जंगलात जाऊ नाहीत हे त्याला महत्त्वाचं वाटत होतं. प्रकाश त्याच्या मुलीला भेटला. ती आता जवळजवळ 60 वर्षाची होती. तिने वडिलांचा जुना फोटो संपूर्ण आयुष्य जपून ठेवला होता. प्रकाश तिच्यासमोर उभा राहिला. ती त्याच्यापेक्षा वयस्कर दिसत होती. ती रडत म्हणाली, मी रोज वाट पाहिली. प्रकाशच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी काही तास गेले, तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य. अर्जुनने कॅमेरा खाली केला. तो क्षण त्याने रेकॉर्ड केला नाही. निखिल आणि सायली घरी पोहोचले. त्यांच्या आईने निखिलला पाहताच तिचे पाय थरथरले. बालपणाच्या धुसूर आठवणीमध्ये तिला कधी कधी एक छोटा भाऊ आठवायचा, पण तिने ती आठवण स्वप्न समजली होती. आज तोच भाऊ तिच्यासमोर उभा होता. 1986 आणि 2026 मध्ये अडकलेले त्याचं कुटुंब अखेर पुन्हा एकत्र आलं. काही आठवड्यांनी देवकुंड प्रकरणाची अधिकृत चौकशी पुन्हा सुरू झाली. जुनी खाण उघडण्यात आली. कामगारांची खरी वहीची नोंद करण्यात आली. भैरू रामू गवळी हे 8वं नाव अधिकृत नोंदणीत जोडण्यात आलं. त्याची पत्नी लक्ष्मीने केलेले जुने अर्ज सार्वजनिक कागदपत्रात ठेवण्यात आले. 1986च्या दुर्घटनेचा अहवाल दुरुस्त करण्यात आला.
देवकुंड जवळ नवीन स्मारक उभं करण्यात आलं. अर्जुनने गणपत काकांची वही सुरक्षित सरकारी संग्रहात जमा केली. जंगलातील जुना रस्ता बंद करण्यात आला. मोठी लोखंडी गेट, वन विभागाची चौकी, रात्री प्रवेश पूर्ण बंद. पहिला महिना शांत गेला, दुसराही शांत गेला. देवकुंड रात्री पुन्हा दिसलं नाही. चहाचं दुकान नाही, शाळा नाही, गणपत काकाही नाही. अर्जुनला एका अर्थाने समाधान वाटलं. देवकुंडचे लोक मुक्त झाले होते. कदाचित सगळं संपलं होतं. एक रात्री माधव काकांचा फोन आला. अर्जुन, जुना पितळी पंच माझ्याकडे आहे ना? हो, तो आता स्वतःच वाजला. अर्जुन शांत झाला. फोनच्या दुसऱ्या टोकाला आवाज आला, टक टक. त्याच रात्री ब्रेकिंग न्यूज आली. नागपूरजवळ प्रवाशांनी भरलेली बस गायब. शेवटच्या CCTV फुटेजमध्ये बस एका जुन्या बंद रस्त्यावर वळताना दिसली होती. सायलीचा फोन आला. अर्जुन, बातमी पाहिली? हो. बसच्या चालकाने गायब होण्याआधी शेवटचा फोन केला होता. अर्जुनचा श्वास थांबला. काय म्हणाला? सायली म्हणाली, रस्त्याच्या मध्ये एक माणूस उभा होता. आम्ही त्याला बसमध्ये घेतलं. त्याच्याकडे ती काही क्षण थांबली. तिकीट नव्हतं. अर्जुनने घड्याळाकडे पाहिलं. 12:16 आणि मग 12:17. अर्जुन पुन्हा देवकुंडला गेला. जंगलाचा जुना रस्ता बंद होता. रात्री गाव प्रकट झालं नाही. काळेवाडी बस स्थानकही गायब झालं होतं. पण पितळी पंच तिथे नेताच टक टक मातीखाली काहीतरी धातूचं होतं. वन विभागाच्या मदतीने त्यांनी खोदलं. एक जुना फलक बाहेर आला. त्याच्या मागे अनेक रूट नंबर कोरले होते. 13 बंद आणि त्याखाली 27/2026. अर्जुनच्या अंगावर काटा आला. रूट 13 संपला होता, पण संपूर्ण जाळं अजून जिवंत होतं. अर्जुनने जुन्या बेपत्ता वाहनांच्या घटनांचा शोध सुरू केला. घाटातील बस, जंगलात गायब झालेला ट्रक, धरणाजवळ हरवलेली गाडी. प्रत्येक प्रकरणात तो आता 3 प्रश्न विचारत होता. कोणाचं नाव नोंदीतून गायब झालं होतं? कोणाचा मृत्यू मान्य झाला नव्हता? कोणाचा प्रवास अपूर्ण राहिला होता? काही ठिकाणी काहीच सापडलं नाही, पण काही ठिकाणी तीच चूक पुन्हा दिसत होती. अधिकृत अहवालात 6 मजूर, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 7, 2 कामगार बेपत्ता, नोंद एका माणसाची. आणि नागपूरच्या रूटजवळ एक जुनी बंद खाण. सायलीने विचारला, आपण पुन्हा त्यात जाणार? अर्जुन म्हणाला, जर लोक अजून अडकले असतील तर हो, पण ह्यावेळी तयारीने. निखिलही त्यांच्यासोबत काम करणार होता, कारण बसच्या आतले नियम त्याच्यापेक्षा चांगले फार कमी लोकांना माहीत होते. शंकर आणि दत्तूने जुने ST नकाशे तपासायला सुरुवात केली. रूट 13ची कथा संपली होती, पण एक मोठ्या रहस्याची सुरुवात झाली होती. काही महिन्यांनी रात्री अर्जुन आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. टेबलावर जुना रूट मॅप होता. बाजूला पितळी पंच, घड्याळ, 12:17. अचानक पंच स्वतःच वाजला. एकदा, दोनदा आणि ह्यावेळी तिसऱ्यांदा. अर्जुन हळूहळू उठला. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. रस्ता रिकामा होता, पण त्याच्या टेबलावर ठेवलेल्या जुन्या नकाशावर एक नवीन लाल रेषा स्वतःच तयार होत होती. ती देवकुंडकडे जात नव्हती, नागपूरकडेही नाही. ती सरळ अर्जुनच्या ऑफिसच्या इमारतीपर्यंत येत होती. तो नकाशाकडे पाहत राहिला. मग खाली रस्त्यावर धुक्यात 2 पिवळे दिवे दिसले. एक नवीन लाल बस हळूहळू पुढे येत होती. तिच्या पुढच्या काचेवर रूट 13 नव्हता, नवीन नंबर होता, 27. अर्जुनने पितळी पंच हातात घट्ट पकडला. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. भैरू गेला होता, देवकुंड मुक्त झालं होतं, पण शाप कोणत्याही एका माणसाचा नव्हता. शाप त्या रस्त्याचा होता, जिथे एखाद्या माणसाचं नाव नाकारलं जातं, जिथे त्याचा मृत्यू विसरला जातो, जिथे कोणीतरी घरी पोहोचण्याआधीच त्याचा प्रवास नोंदीतून मिटतो. तिथे हा रस्ता पुन्हा उघडतो. म्हणूनच काही रस्ते नकाशावर नसतात, काही बस वेळापत्रकात नसतात आणि काही प्रवासी तिकीट घेतल्याशिवाय सुरू होतात. खाली रूट 27चं दार हळूहळू उघडलं. घड्याळावर अजूनही तीच वेळ होती, 12:17.